नाशिक जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी साठा हा कमी होत आहे। जिल्ह्यात सध्या 35 ते 40% एवढाच पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज या धरणावर। 395 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या माणिकपुंज धरणाचा पाणी साठा आता अंतिम टप्प्यात आहे। या धरणामध्ये मृत साठा शिल्लक आहेत। या धरणावरून नांदगाव शहराला देखील पाणी पुरवठा करण्यात येतो। तसेच धरणाच्या खालील नांदगावच्या पूर्व भागाचे जळगाव बुद्रुक असेल, जळगाव खुर्दा असेल, कासारी असेल, माणिकपुंज असेल, न्यायडोंगरी असेल आदी गावांच्या सिंचनासाठी म्हणून या धरणातील पाणी हे उपयुक्त ठरत असते। मात्र धरणाने आता तळ गाठायला सुरुवात केल्याने येणाऱ्या काळात सिंचनाचा प्रश्न देखील उभा राहणार आहे। तसेच नांदगाव शहराला पाणी पुरवठा करताना देखील अडचणीचा सामना करावा लागणार आहे। एकूणच जिल्ह्यातील धरणांची स्थिती पाहता जिल्ह्यातील इतरत्र धरणांपेक्षा माणिकपुंज धरणाने सर्वप्रथम तळ गाठलेला आहे। इतरही धरणांमध्ये साधारण 35 ते 40% पाणी साठा शिल्लक राहिल्याने येणाऱ्या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।